मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबऱ्यावरती पाय ठेवायचा नाही असं मनोज जरांगे यांनी ठरवलेलं होतं आणि त्यांच्या या संघर्षाला यश मिळालंय। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारनं आता मान्य केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर वाशीमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांनी जल्लोष केलेला होता। मुंबईतल्या जल्लोषानंतर मनोज जरांगे काल रात्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गुलाल उधळत जल्लोषामध्ये मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान आता मनोज जरांगे स्वतःच्या घरामध्ये कधी जाणार याची उत्सुकता आहे। आज दुपारी 12 वाजता गावकरी आणि गोदापट्ट्यामधील प्रमुख आंदोलकांसोबत अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे। दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। घटना तज्ञ काय म्हणते हे बघायचं मराठा समाजाला। घटना तज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचं। उल्हास बापू साहेबांची प्रतिक्रिया बघा, तुम्ही निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा। हे म्हणजे वायाला गेलेली, हे वायाला गेलेली भाजीपाला केली यांचं मनावर नाही घ्यायचे का हे वायाला गेले लोक आणि हे वायाला गेलेल्याचं जर आपण बघितलं घेतलं आपण यांचं मनावर घ्यायची गरज नाही। समाजाला कळते, आपल्या सगळ्यांना कळते साहेब हायकोर्टातल्या लोकांनी 3 घंटे रात्रभर केस पाडलाय स्वतःचा। हायकोर्टाचे वकील साधा विषय नाही त्यामुळे यांचं मला हे सांभाळायला गरज नाही। कायदा पारित झाला तो मराठ्यांच्या हिताचा आहे, त्याला काय होऊ शकत। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, काल रात्री सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष झालेला आहे आणि आता उत्सुकता आहे की ती मनोज जरांगे आपल्या घरी कधी जाणार, कारण जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घराचा उंबरा ओलांडणार नाही अशी त्यांनी शपथ घेतलेली होती। अमोल, खरं तर हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे। काल रात्री 1 वाजेपर्यंत जवळपास पहाटे ही मिरवणूक निघाली। गावामध्ये जंगी स्वागत त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करण्यात आलं। आज मनोज जरांगे हे दुपारी 12 वाजता एक बैठक घेणार आहेत। पुढच्या नियोजनासंदर्भातील 123 गावामधील काही समन्वयकांना आणि याशिवाय गावातील आंदोलकांना त्यांनी एकत्रित बोलवलेलं आहे। या बैठकीनंतरच आपण घरच्या बाबत जाण्याबाबत विचार करू अशा प्रकारचं त्यांनी काल आम्हाला पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर आज संध्याकाळच्या सुमारास किंवा उद्या ते घरी जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता आहे। आज 12च्या बैठकीमध्ये जे संवाद होईल त्यानंतर माध्यमांशी ते बोलणार आहेत, त्यामध्ये देखील ते स्पष्ट करू शकतात की आपण नेमकं आता घरी केव्हा जाणार आहे। पण उत्सुकता आहे सर्वांना, कारण पुढच्या काही तासांमध्ये हा निर्णय होऊ शकतो की ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी घरी निश्चित जाणार आहे। जवळपास 4.5 महिने ते घराच्या बाहेर आहेत आणि ही सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आता त्यांनी घराकडे जावं अशा प्रकारची त्यांच्या गावकऱ्यांची सुद्धा देखील त्यांना विनंती आहे। त्यामुळे आज 12-1च्या सुमारामध्ये याबाबत ते अंतिम निर्णय घेऊ शकतात। अमोल, रवी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।